मॉर्निंग प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघणार आहोत राज्यभरातल्या तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। मात्र आता सुरुवात करणार आहोत आताच्या 4 महत्त्वाच्या बातम्यांनी। त्यापैकी पहिली बातमी अर्थातच अमित शहांच्या दौऱ्याची आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबईचा दौरा आहे आणि यावेळी अमित शहा नेमक्या कोणाकोणाच्या भेटी घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आजची दुसरी मोठी बातमी असणार आहे नाशिकमधनं। म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आपण नाशिकमधले खड्डे बघतोय, त्यामुळे होणारे मृत्यूचे अहवाल आपण बघतोय। सगळ्या बातम्या एनडीटीव्ही मराठीनं लावून धरल्या, हा विषय लावून धरला आणि आता हाच खड्ड्यांचा प्रश्न नाशिकच्या महासभेत चर्चेला जाणार आहे। त्यामुळे खड्ड्यांवरनं आता नाशिकच्या महासभेत कशी खडाजंगी होते हे आपल्याला बघायचं आहे। आजची तिसरी मोठी बातमी समृद्धी महामार्गाबाबतची आहे, कारण समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडाल्याचं समोर आलंय। नेमकं काय घडलंय आता समृद्धी महामार्गावर ते आपल्याला बघायचं आहे। आणि आजची चौथी मोठी बातमी तुम्हा आम्हा सर्वांच्या जिव्हाळ्याची आहे, कारण आता गणपती, नवरात्र हे सगळे सण श्रावणापासून जवळ आलेले आहेत आणि सणासुदीच्या काळात आपल्या ताटातले गोड पदार्थ महाग होणार आहेत। नेमके कोणते पदार्थ महाग झालेले आहेत आपल्याला जाणून घ्यायचे। सगळ्या बातम्या विस्तारानं बघणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या मोठ्या बातमीनं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं अधिकृत उद्घाटन करण्यात येणार आहे। सकाळी 10:30 वाजता शारदा सदन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यानंतर अमित शहा मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील। आणि आजची दुसरी महत्त्वाची बातमी नाशिकात नाही, नाशिकच्या खड्ड्यांबाबत पालिकेची विशेष महासभा पार पडणार आहे आणि आजची ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे, कारण विरोधी पक्ष आंदोलन करण्याची शक्यता आहे। गेल्या 15 दिवसांपासून एनडीटीव्ही मराठीनं नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा लावून धरलेला होता। मुख्यमंत्र्यांनी याबाबत काल मुंबईत बैठक घेतली आणि आज आता महासभा पार पडणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। प्रांजल, सौरभ, खरं आपण जर बघितलं तर नाशिकमधील खड्ड्यांचा विषय हा खरं तर गंभीर बनलेला आहे। गेल्या 15 दिवसांपासून एनडीटीव्ही मराठीने खरं तर ही मोहीमच हाती घेतलेली होती। खड्ड्यांमुळे म्हणजे जवळपास 5 जणांचा आतापर्यंत या खड्ड्यांमुळे मृत्यू हा झालेला आहे। अनेक जण खरं तर गंभीर जखमी देखील होत आहेत। जर बघितलं तर अनेक रुग्णालयामध्ये आपण गेलं तर खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच्या घटना ज्या समोर येत आहेत, ते रुग्ण जे आहेत ते बघायला मिळत आहेत। दरम्यान एकंदरीत जर बघितलं तर याच खड्ड्यांच्या मुद्द्यावर म्हणजे हा जो खड्ड्यांचा प्रश्न आहे तो थेट मुख्यमंत्र्यांच्या देखील दरबारी जाऊन पोहोचलेला होता। काल देखील मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या खड्ड्यांबाबत नाशिकच्या प्रशासनासोबत बैठकी घेतली होती। आमदार देखील या बैठकीला उपस्थित होते आणि खरं तर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर देखील धरलेत। पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा बैठकी घेतली जाणार आहेत। कुंभमेळ्यापूर्व कामांचा पूर्ण आढावा घेतला जाणार आहे। त्यासोबतच खड्ड्यांना कुठेतरी MNGL देखील तेवढं जबाबदार आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं। दरम्यान हे सगळं काही असताना गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक हे मागणी करत होते की खड्ड्यांबाबत विशेष महासभा ही बोलवा। ते तसं बघितलं तर दर महिन्याला खरं तर महासभा ही घेतली जाते, मात्र खास करून खड्ड्यांच्या मुद्द्यावरती आज विशेष महासभा ही घेतली जाणार आहेत आणि ही विशेष महासभा चांगलीच गाजण्याची देखील चिन्ह आहेत, कारण विरोधक जे आहेत ते आक्रमक होणार आहेत। खड्ड्यांचा मुद्दा जो आहे तो चांगलाच तापलेला देखील आहे। आपण जर गेल्याच वेळी बघितलं तर विरोधकांकडून आंदोलनही करण्यात आलेली होती, प्रशासनाला जाब हा विचारण्यात आला होता आणि महापौरांनी याबाबत आपण विशेष महासभा खरं तर लवकरच घेऊ असं म्हटलं होतं, मात्र ही विशेष महासभा देखील घेतली जात नव्हती। त्यामुळे चांगलेच आक्रमक खरं तर ठाकरे सेना असतील, मनसे असतील, अपक्ष नगरसेवक असतील हे झालेले होते आणि आज अखेर ही सभा जी आहे ती होती आहे। तसं जर बघितलं तर आता माझ्यासोबत ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत प्रथमेश गीते। प्रथमेशजी, काय नक्की आजची महासभा आहेत, आज आपली भूमिका नक्की काय राहणार? आमची भूमिका ही स्पष्ट आहे। नाशिक शहरामध्ये जे खड्डे पडले आहे, जे नुकसान झालं आहे, याची जाब प्रशासनाला विचारणार आहे। किती लोकांवरती, किती कॉन्ट्रॅक्टरवरती तुम्ही गुन्हे दाखल केले? आज 5 बळी गेलेत, अजून किती बळी जायचं वाट बघणार आहे? या कॉन्ट्रॅक्टरकडनं काही मदत ह्या मृत कुटुंबियांना मिळाली आहे का नाही? जखमी व्यक्तींना काही मदत मिळाली आहे का नाही? हॉस्पिटलाइज काही लोक आहे। महापौर सहाय्यता निधी हा आपल्या महापौरांनी केलाच, पण या कॉन्ट्रॅक्टरांनी काय भूमिका यांची आजपर्यंत आहे, किंवा यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे या महानगरपालिकेने दाखल केले किंवा पोलीस प्रशासनाने दाखल केले? एवढाच आमचा विषय आज आहे। आज काय आंदोलन केले जाणार, कशा पद्धतीने आज आपण जाऊ? गेल्या पहिल्या दिवसापासून शिवसेना ही नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरलेली आहे। मी पहिला पाऊस असेल, दुसरा पाऊस असेल, बघितला असेल,
6 तारखेच्या पावसानंतर आम्ही आंदोलन करून आयुक्तांना भेटलो होतो आणि प्रशासनाला जाब विचारायचं काम आमचं आहे. आणि एक नाशिककर म्हणून एक भावना आहे. मी तर म्हणतो सर्वांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणं सोडून बाजूला ठेवून आपल्या प्रशासनाला आज प्रश्न विचारले पाहिजे की आपण काय करताय. आज हे आयुक्त असतील, हे प्रसेवेतले अधिकारी असतील, हे 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी या महानगरपालिकेत येतात. त्याच्यानंतर संपूर्ण आपण नाशिककर या शहराचे, या संस्थेचे एक विश्वासाने निवडून दिलेले सहकारी आहोत, संचालक आहोत. नाशिककर आपल्यालाच प्रश्न विचारणार आहे. आपण बघत आहोत की आता आज जाब जो आहे तो ठाकरे सेनेच्या वतीने विचारण्यात येणार आहेत. 11:30 वाजता ही महासभा होणार आहेत आणि ही सभा आता कुठेतरी वादळी ठरण्याचे देखील चिन्ह आहेत. सौरभ, निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. दरम्यान पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कामांना गती देण्यात यावी यासाठी साधू महंतांची चिंतन बैठक पार पडणार आहे. देशभरातील आखाड्यांचे साधू यावेळी येणार आहेत आणि सकाळी 10 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. गिरीश महाजन सुद्धा कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी करणार आहे. तर फडणवीस सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग नेहमीच या ना त्या कारणांनी चर्चेत असतो आणि आता याच महामार्गावरील एक गंभीर प्रकार समोर आलाय. वेगवान प्रवासाचा दावा करणाऱ्या या महामार्गाच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. कारण समृद्धी महामार्गाच्या कडेला थेट जनावरं बांधली जात आहेत. महामार्गाच्या सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेड्सनाच ही जनावरं बांधली जात आहेत. या भयंकर प्रकारामुळे महामार्गावरील सुरक्षेचे धिंडवडे घालेले आहेत. समृद्धी महामार्ग आहे की जनावरांचा गोठा आहे, हा संतप्त सवाल वाहनधारक आणि नागरिक सुद्धा इथे विचारतात. प्रशासनानं या गंभीर प्रकाराची दखल घेऊन ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. दरम्यान नेमकं हे काय प्रकार आहे हा सगळा, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. बघूया. समृद्धी महामार्ग जो आहे त्याचा जो कंत्राटदार आहे त्याचे कारनामे किंवा ही जी सिस्टीम आहे समृद्धीची त्यांचे काही थांबत नाहीये. काही दिवसांपूर्वी आपण या समृद्धीवर दारू विक्रीचा प्रकार समोर आणला होता. जनावरं बांधले, म्हणजे शेळ्या समृद्धीच्या बाजूला सगळ्या दाखवलं होतं. आता आणखी एक कारनामा बघा, हे बघा. आता ही जनावरं थेट समृद्धीच्या बाजूला बांधली आहे, पण कुठं बांधली ती थोडंसं बघा. ही दोरी बघा, ही जनावरांची दोरी कुठं बांधली, या बॅरिकेटिंगला. ही बॅरिकेटिंग कुठं आहे, समृद्धीला, जे समृद्धी महामार्ग आहे त्याला खेटून हे बॅरिकेट आहे आणि तिथं ही जनावरं बांधली थेट. हे बघा, तिची दोरी दाखव राहुल. हे बघा, ही अशा पद्धतीने ही बांधली. ही एकच नाही, इथे पुढं आणखी एक जनावर आहे. आणि असंच आपण वैजापूरहून संभाजीनगरकडे जाताना अनेक ठिकाणी अशी जनावरं तुम्हाला समृद्धीच्या कडेला बांधलेली पाहायला मिळतात. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की हे या समृद्धीवर देखरेख करण्यासाठी कुणी आहे की नाही. कारण काही दिवसांपूर्वी आपण या समृद्धीवर याच बॅरिकेटिंगच्या बाजूला जनावरं चारवली जात होती, शेळ्या वगैरे चारवल्या जातात, त्याचं दाखवलं होतं. त्यानंतर कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला. पण जेव्हा जेव्हा माध्यमं बातमी दाखवतात तेव्हा हे सगळे कारवाई होते, पण पुढे काहीच नाही. हे बघा दुसरं, हे बघा, हे पण तेच पद्धतीने बांधलंय. ही बघा, ही दोरी थेट समृद्धीचा हा पाईप आहे याला बांधण्यात आलेले आहे आणि ही जनावरं इथं थेट चरतायत. त्यांची दोरी एवढी मोठी आहे की त्यांच्या बॅरिकेटिंगवरून पण येऊ शकतात. त्यामुळे एकंदरीत पुन्हा असाच प्रश्न उपस्थित होतोय, समृद्धीवर प्रवास करणाऱ्या लोकांचा कोणी वाली आहे का. किंवा आता या गाड्यांचा वेग बघा, इथं थांबलं तर कळतं 120च्या पेक्षा जास्त वेगाने ह्या सगळ्या गाड्या चालतात आणि त्याच समृद्धीवर अशा पद्धतीने जनावरं थेट या म्हणजे हे बॅरिकेटिंगला बांधलेले आहे. त्यामुळे आता पुन्हा कारवाई होईल अपेक्षा आहे, पण हे कधीपर्यंत चालणार. या सगळ्या समृद्धीवर पेट्रोलिंग नावाची काही गोष्ट आहे की नाही, पोलीस आहे की नाही, सुरक्षा रक्षक जे या समृद्धीसाठी नेमले आहे ते कुठे आहे, अनेकदा हेच प्रश्न उपस्थित होतात. मात्र पुढे काहीच होत नाही आणि हे अशी चित्र अनेकदा पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणचा, मोहसिन शेख, NDTV, समृद्धी महामार्ग. बरं, हा प्रकार काही इकडेच थांबलेला नाही. हे आपण व्हिज्युअल्स बघितले, आता एक दुसरे व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतो. खरं तर समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणि मुकाट जनावरांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी दुतर्फा मजबूत असं फेन्सिंग केलेलं असतं, बॅरिकेड्स बसवण्यात आलेले आहेत आणि असे दावे प्रशासनाकडनं सातत्यानं केले जातात. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी आहे. समृद्धी महामार्गावर थेट शेळ्या येत आहेत. ताशी 120 किलोमीटरच्या वेगानं धावणाऱ्या गाड्यांच्या समोर अचानक जर असं एखादं जनावर आलं
तर मग होणाऱ्या भयानक अपघाताला जबाबदार कोण? प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलाय। याचा देखील आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी मोहसिन शेखने। बघूया। काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला समृद्धीवर मेंढ्या चरण्यासाठी आणल्या जातात आणि ते कशा बॅरिकेटिंग जवळ येतात हे दाखवलं होतं। त्यानंतर वन विभागाने कारवाई केली, गुन्हा दाखल केला। पण पुढे काय? काही वेळापूर्वीच आपण बघितलं की जनावरं चरत होती। आता पुढे आल्यावर हे बघा, हा पूर्ण कळप आहे मेंढ्याचा आणि ते बघा कशा पद्धतीने थेट अर्धा ही जी मेंढ्या आहेत त्या अर्ध्या पूर्णपणे बॅरिकेटिंग खालून येत आहेत चरण्यासाठी। एखादी मेंढी बाहेर आली रस्त्यावर तर काय होईल याचा अंदाज न लावलेला बरं। दरवेळेस अशा पद्धतीने जेव्हा ह्या समृद्धीच्या बातम्या होतात त्यावेळी फक्त नावापुरती कारवाई केली जाते, पण पुढे काहीच होत नाही। आणि अशा पद्धतीने ही जनावरे अक्षरशः समृद्धीच्या बाजूला, हे बघा मी हे चित्र तुम्हाला दाखवतो, हे बघा हे इथपर्यंत हे येत आहेत आणि इथून खाली यायला किती अंतर आहे। सहज कोणतरी म्हणजे एखादी शेळी किंवा मेंढी या खालून येऊ शकते। त्यामुळे हे किती धक्कादायक आहे। बातमी दाखवल्यानंतर प्रशासन कारवाई करतं, समृद्धीचे अधिकारी जागे होतात, पण पुढे पुन्हा तीच म्हणजे पुन्हा त्याच पद्धतीने याकडे दुर्लक्ष केलं जातं। या रस्त्यावर पेट्रोलिंग करणारी यंत्रणा किंवा सुरक्षा यंत्रणा खरंच आहे का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। हे दृश्य पुन्हा एकदा बघा, ह्या किती मेंढ्या आहेत आणि हे कळपचं कळप या ठिकाणी, हे बघा, हे या बॅरिकेटिंग खालून सहज कुणीही पुढे येऊ शकतो। याचा नंबर तुम्हाला परत दाखवतो, हे कुठं आहे, समृद्धीवरून वैजापूरहून आपण संभाजीनगरला जाताना 460.3 हे नंबर आहे आणि या ठिकाणी हे सगळं असं सुरू आहे। कुणीही येत नाही, कुणी रोकत नाही आणि कुणी विचारत देखील नाही। त्यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात झाला बहुतेक त्यानंतरच हे प्रशासन जागे होईल, कारण बातम्या लावल्यानंतर तात्पुरती कारवाई होते, मात्र पुढे त्याच पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं आणि अशा पद्धतीने लोक जी 120च्या वेगाने चालली आहे, 100 120, त्यांच्या जीवाचं काय? कारण अशा पद्धतीने एखादं जनावर रोडवर आलं तर अपघात होऊ शकतो, पण याबाबत प्रशासनाला म्हणजे समृद्धीचं काहीच देणं घेणं नाही। व्हिडिओ राहुल चव्हाण, मोहसिन शेख, NDTV, समृद्धी महामार्ग। आणि आजची चौथी महत्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची। सणासुदीचा काळ येतोय आणि याच काळात महागाईचा फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे। सरकारच्या प्रयत्नानंतरही देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती सातत्यानं वाढत आहेत। गेल्या महिन्याच्या आकडेवारीनुसार साखरेच्या किमती सरासरी 8% वाढल्यात। काही राज्यांमध्ये ही वाढ 15% पोहोचली आहे। यामुळे दिवाळी, दसरा आणि इतर सणांमध्ये मिठाई जनतेसाठी महाग ठरू शकते अशी चिंता आहे। सणासुदीच्या काळात साखरेचा खप सर्वाधिक असतो, पण ही तीव्र भाववाढ घरगुती बजेट विस्कळीत करण्याची शक्यता आहे। तर डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसंच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आणि त्यामुळे दूध विक्रीच्या दरात सुद्धा प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरातही 10% वाढ करण्यात येणार आहे। हे नवे दर 11 तारखेपासून लागू होतील। तर आता सरलेल्या जुलै महिन्यात घरगुती शाकाहारी थाळीच्या खर्चात मासिक खर्चाच्या तुलनेत 2% वाढ झाली आणि तो 7 महिन्यातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला। म्हणजे टोमॅटोचे दर कमी झाल्याचा थोडासा दिलासा जरी असला तरी कांद्याच्या दरात वाढ झाली, स्वयंपाकाचा गॅस महागला, खाद्यतेल महागलं आणि या सगळ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात थाळीवर झालेला आहे। तर अमेझॉन रिटेल इंडिया विरुद्धच्या कारवाईवरून मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासनावर टीका केली। तुम्ही तुमची धोरणं आक्रमकपणे राबवण्याच्या नादात थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करतात, हे म्हणजे डास मारण्यासाठी चक्क तलवारीचा वापर करण्यासारखं असल्याची टिप्पणी न्यायालयानं केली आहे आणि अशा कार्यवाही मागील कारणं स्पष्ट करण्याचे आदेश देखील FDA ला दिले आहेत। कठोर कारवाईची गरज नसलेली समस्या सोडवण्यासाठी FDA आपली धोरणं अतिउत्साहानं राबवण्याचा प्रयत्न करते असं सुनावताना पद्धतशीरपणे काम करण्याचा सल्ला प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं FDA ला दिला। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर
कारवाई केल्याबद्दल न्यायालयानं त्यांचं कौतुक केलं. परंतु या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते सर्व व्यावसायिक आस्थापनं बंद करणार का, असा सवालही केला.